नमस्कार मित्रांनो, रेसिपी कट्टामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तुम्हाला जर पातवडी रस्सा भाजी खायची असेल तर विदर्भातील ही सर्वात सोपी पद्धत तुम्ही एकदा वापरून बघा। जर ही भाजी तुम्ही एकदा बनवली तर या भाजीसारखी सर्वात सोपी भाजी कोणती नसेल आणि खायलाही एकदम अप्रतिम भाजी लागते। तर वेळ वाया न घालवता ही रेसिपी शेवटपर्यंत बघा। चला तर मग रेसिपी बनवायला सुरुवात करूया। तर बघा, पातवडी रस्सा बनवण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम मसाला तयार करायचा असतो। त्यासाठी आता मसाल्यामध्ये मी इथे अर्धा खोबरं घेतलेलं आहे, त्याला बारीक बारीक तुकड्यांमध्ये कट करून घेतलेलं आहे आणि एका लोखंडी तव्यावर आपण मसाला भाजून घेऊया। त्यासाठी एक अर्धा खोबरं बारीक बारीक तुकड्यांमध्ये कट करून तव्यावर टाकायचं आणि त्यावर तेल टाकलं आणि थोडंफार भाजून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये थोडीच हरभऱ्याची डाळ वापरायची, ते सुद्धा छान असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे। छान लालसर रंग येईपर्यंत खोबरं आणि हरभऱ्याची डाळ भाजून घ्यायची आणि छान अशी भाजल्यानंतर लगेचच काढून घ्यायचं आहे। नंतर सोबतच एक मोठा कांदा घ्यायचा आणि कांद्यालाही छान असा ब्राऊन रंग येईपर्यंत पूर्णपणे कांदा भाजायचा। एकदम कांदा मऊसूत होईपर्यंत कांदा भाजायचा आहे। कच्चापणा पूर्ण गेलेला पाहिजे आपल्या कांद्याचा, एवढा कांदा भाजायचा। कांदा छान भाजल्यानंतर आपल्याला तोही काढून घ्यायचा। कांदा सुद्धा तेल टाकूनच भाजून घ्यायचा आहे। आता काही खडे मसाले यामध्ये घ्यायचे आहेत। आता तुम्हाला जे जे खडे मसाले आवडतात ते भाजीमध्ये तुम्ही ॲड करा। इथे मी धने आणि काही खडे मसाले घेतलेले आहेत, ते सुद्धा तेल टाकून छान असे भाजून घेत आहेत। जेवढा मसाला तुम्ही चांगला भाजाल तेवढा भाजीला छान टेस्ट येते। ते सर्व मसाला आपला भाजून झालेला आहे। तर त्या मसाल्यामध्ये लसूण, अद्रक आणि जिरं टाकून छान अशी बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे। आता काय करायचं आहे आपल्याला, जे पातवडी बनवण्यासाठी येथे मी 4 चम्मच बेसन घेतलेलं आहे। त्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद आणि काश्मीरी मिरची पावडर टाकली थोडी आणि धनिया टाकला, म्हणजे कोथिंबीर टाकली। आता यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे आणि हे पूर्णपणे मिक्स करून घ्यायचं आहे। थोडं पाणी घालून एकदम घट्टसर आपल्याला बेसन भिजवून घ्यायचं आहे। हे एकदम पातळ नाही करायचं आहे, थोडं घट्टच भिजवायचं आहे आणि हातानेच भिजवून घ्यायचं। बघा, अशा प्रकारे एवढं घट्ट ठेवायचं। तर बेसन भिजवून झालेलं आहे। आपल्याला याची पातवडी बनवायची आहे। त्यासाठी तव्यावर थोडं तेल टाकायचं आहे। तवा छान गरम करून घ्यायचा आहे, जास्तही गरम करायचा नाही, मीडियम गरम करून घ्यायचा आहे। त्यावर तेल टाकायचं आहे आणि जे आपण बेसन भिजवलं ते यावर टाकून द्यायचं आहे। छान हाताने फिरवा किंवा चम्मचने फिरवलं तरी चालेल। असे पराठे बनवतो तसाच एक आपल्याला पराठा बनवून घ्यायचा आहे बेसनाचा। बघा, बेसनाचे बरेच जण याला चिल्ला बोलतात। अशा प्रकारे आपला भाजून झालेला आहे, दोन्हीकडून छान असा भाजून घ्यायचा आहे। थोडा थंड झाल्यावर काढायचा आहे आणि याला पातवडीचा आकार द्यायचा आहे। याला हवा तो आपण आकार देऊ शकतो। थंड झाल्यानंतर आपल्याला चाकूने कट करून घ्यायचा आहे। याला अशाच प्रकारे पातोडी आपली बनवून तयार होते। पातोडी बनवायच्या खूप पद्धती आहेत, परंतु ही सर्वात सोपी पद्धत आहे जी विदर्भात सर्वात जास्त प्रमाणात बनवली जाते आणि बनवायलाही खूप सोपी आहे, तेवढीच खायलाही अप्रतिम भाजी लागते। अशा प्रकारे आकार देऊन आपल्याला ह्या पातोड्या सर्व तयार करून घ्यायच्या आहेत। एकदम सोपी पद्धत आहे, एकदा नक्की अशी पातोडी तुम्ही घरी बनवून बघा, ही तशीही खायला खूप भारी लागते। आता आपण पातोडीचा रस्सा बनवायला घेऊया। त्यासाठी गॅसवर कढई छान गरम करून घेतली, त्यामध्ये भरपूर असं तेल टाकलं आहे। तेलाचं प्रमाण एक 4 पळ्या घेतलेलं आहे। ते जेवढं तेल भाजीला वापराल तेवढी आपली भाजी छान अशी चमचमीत आणि टेस्टी होते, खायलाही भारी लागते। आणि जे केलेलं वाटण आहे ते तेलामध्ये तेल छान गरम झाल्यावर टाकायचं आहे। छान असं तेलामध्ये वाटण फिरवून घ्यायचं आहे आणि 1, 2 ते 3 मिनिट होऊ द्यायचं आहे। नंतर त्यामध्ये काही खडे मसाले टाकायचे आहेत। मसाल्यांमध्ये काश्मीरी मिरची पावडर, हळद, चवीनुसार मीठ घेतलं आहे, मीठ मसाला घेतला आणि गरम मसाला घेतला आहे। सर्व मसाले छान मसाल्यांमध्ये मिक्स करून घ्यायचे आहेत। व्यवस्थित 2 ते 3 मिनिट मिक्स झाल्यानंतर मसाल्याचं पाणी राहते ते यामध्ये घालायचं। पुन्हा एकदा छान मिक्स करायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत मसाला होऊ द्यायचा आहे। कारण मसाला आपण आधीच होऊ दिलेला आहे, जास्त होऊ द्यायची गरज नाही आहे। नंतर आपल्याला रस्सा बनवायचा आहे, त्यासाठी इथे मी गरम पाणी घातलेलं आहे। जेवढी ग्रेव्ही हवी असेल तेवढं पाणी यामध्ये घाला। त्यामध्ये मी 1-1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे, जास्त पातळ नको, रस्सा थोडा घट्टच ठेवायचा आहे। एक उकळी आल्यानंतर आपण बनवलेल्या पातवड्या याच्यात घालून घ्यायच्या आणि गॅस बंद करून घ्यायचा
वरून भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे. पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं आहे. पातोडी टाकल्यानंतर आपल्याला भाजी शिजवायची गरज नाही, कारण रस्सा गरम असल्यामुळे पातोडी त्यामध्ये मिक्स होऊन जाते. बघा अशा प्रकारे आपला पातोडी रस्सा एकदम बनवून तयार झालेला आहे. ही भाजी बनवायला कुठलीही मेहनत लागत नाही, परंतु ही भाजी खायला एकदम अप्रतिम लागते. ही विदर्भात सर्वात जास्त प्रमाणात ही भाजी बनवल्या जाते आणि याच पद्धतीने बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या पद्धती आहेत. एकदा तुम्ही ही भाजी नक्कीच करून बघा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत पुन्हा भेटूया अशाच एका साध्या सरळ आणि सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.